आम्ही 2 नंबरचे मानकरी होतो. यावेळी ज्योतिबाच्या कृपेने यावेळी 1 नंबर झाला. कधी पण तुम्ही आपलं काय कसं होतं आता तुम्हाला वस्तुस्थिती पायऱ्यांची माहिती आहे. प्रत्येकाला वाटतं माझा ज्यादा पळतो. आपल्याला आपलं कसं वेळ लागेल नाही बोलायला तर आमच्या अपेक्षा पहिल्यापासून एकच असते की आपल्या डोक्याला बोलायला लागला पाहिजे. नंबर किती पाहिजे होते आणि भैरवनाथाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे आपलं देव बोलायला कायम आम्हाला ठेवतो. सेमीला आणि फायनलला पण तुम्ही पब्लिकला होता, काय वाटतंय? काय नाही, पळती गाडी मनच होईल की पहिले पाहतात, त्याचा काय विषय नाही. आणि कसं काय जावेद भाई सरचं बाईंना मोठ्या मनाने आम्हाला सर्ज दिला, त्याच्यामुळे आम्ही आज उजेडात जास्त आलो. बैल आमचा अंधारातला बैल पळतात, आपली परिस्थिती म्हणून पळता येत नव्हतं आपल्याला, असा विषय. मग कसं काय नियोजन झालेलं? नियोजन मैदानाचा 1 नंबर झालं, रास्त निकाल झाला, मैदान बी रास्त झालं. अजून काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? काय नाही, आपलं ही सर्वसामान्याला काय विजय आपला भारीच वाटणार की. आज कशी काय गाडी पळवली, काय 1 नंबर गाडी पळाली. कसं काय म्हणजे नियोजन म्हणजे काय नाही? नियोजन काय चालू होतं असंच. काय क्लासमेट होते तुमचे, काय झालेलं? काय सांग- त्याच्याकडे बैल आहे तो 21 क्लासमेट आणि 11 एकावर होतो. ती दुसऱ्या तुम्ही अजून म्हणजे आहे बैलाच्या तर प्रेमच भेटले आतापर्यंत. आणि आज 1 नंबर झालाय, काय वाटतंय? काय अभिमान आहे, कडेन पूर्ण केला. सेमीला पण तुम्ही कडन होता, काय सांगाल म्हणजे? काय सांगेल एवढं कमीच. बैल पळाली, मी हाणली, बालांनी प्रतिसाद चांगला दिलाय. आज चांदीच्या चेनीचे माल हे मानकरी झालाय, काय वाटतंय? काय यात्रा म्हणजे चेन ठेवली होते माल द्या, तिचे फर्स्ट ड्रायव्हरला देणार भाव आहे माझा. काय प्रशांत ड्रायव्हर काय म्हणताय? काय सांगा? कडन तसा म्हणजे शक्यतो कमीच अनुभव भेटते कडन 1 नंबर शक्यतो, पण आज भावानं कडन 1 नंबर करून दाखवला, त्यात अभिमान आहे आपल्याला. आणि आता तुम्हाला भावानं सांगितलं की ते बक्षिसाची प्रेम आपल्या त्यामुळे तुमचं प्रेम असंच वृद्धिंगत राहो आणि तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद.